नमस्कार मंडळी, मी अनिकेत तारळ स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज 12 दिवसांबाहेर चाललोय. गोवेळ गावात नांगरणी स्पर्धा आहेत, तर ते बघायला चाललोय. आजचा संपूर्ण व्हिडिओ तिकडचा असेल. नांगरणी स्पर्धा थोड्या उशिरा चालू होत असल्यामुळे आम्ही दुपारी 1 वाजता जेवण करून निघालो. गोवेळ गावच्या ग्रामदेवता श्रीदेवी आदिष्टे यांच्या श्रावणी महोत्सवानिमित्त ग्रामस्थांनी नांगरणी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मागच्या 5 वर्षापासून गोवेळ गावात नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. आमच्या गावापासून गोवेळ गावचे अंतर 13 किलोमीटर आहे, त्यामुळे आम्हाला तिथे जायला अर्धा तास लागला. जिल्हा परिषद शाळा गोवेळ नंबर 1. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय गोवेळ गावात. इकडे पुढं आहे ना, चला. आवाज येतोय. तर मित्रांनो, गाड्या बघा, एकदम तिकडं लास्ट पासून एकदम या साईडला सुद्धा खूप गाड्या आल्यात. ड्रायव्हर ओंकार अतिशय जबरदस्त वेग लागलाय. ओंकार घाणेकर जोडीचा लागला. फिरो 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 हे तुम्हाला लागले. वाडा 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 धायचा गोळा द्यायला पाहिजे. लावडे जोरा जोडे जोरात आला, शेवटच्या टप्प्यात आला. सुंदर 16 हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत चालू असलेलं गोवेळकरांचं मैदान. जोडीचा लावलं पोहोचतोय. सुंदर गती लागली. जोडी 5 सेकंदात करतानावर गेली. बाबूचा हात काढे. सुंदर अशी गती लागली. आला बघा, शेवटच्या टप्प्यात आला. शेट्टे वाजली जोडी सुरू मल्हार. जबरदस्त वेग लागला. उजवीकडे मल्हार, डावीकडे चंदार. या ठिकाणी ओंकार घाणेकर जोडीचे लागले पोहोचतोय. गती वाढायला पाहिजे, गती वाढायला पाहिजे. आला आला रे, आला, शेवटच्या टप्प्यात आला. 16-15 हे दाढीवाला. सुंदर अशी जोडी मैदानात आली. उजवीकडे पिंजरा, डावीकडे सरपंच. पंच तयार राहा. जोडी सुटली. सुंदर अशी जोडी पडते. डावीकडे सरपंच, उजवीकडे पिंजरा. रोहित घाणेकर निर्माणवाला. हे पुढे भाईच्या बदल लागले, भाईच्या बदल लागले. होते घरात, होते घरात, होते घरात. जबरदस्त आला आला बघा, रोहित घाणेकर आला. सरपंच आणि पिंजराला घेऊन आला. अतिशय सुंदर. पहा नेट सांभाळ. जोडी आली काय? किती नंबर? 47. रघुनाथ शिंदे गोवी. 48 नंबरला माधोबा प्रसन्न वरवंडेवाले. 48 नंबर जोडी तयार ठेवा. चला घ्या, शिंदे बैल पुढे घ्या. रघुनाथ शिंदे गोविड या नावावर जोडी आली पळायला. बाजी आणि येडाबाजी ज्या जोडीनं आतापर्यंत सगळ्यांना वेळ लावलंय अशी गावठी गटातली 60 वेगाची जोडी आहे. गोविड गावातली जोडी आहे. आणि ड्रायव्हर आहे गुलाल किंग छोट्या. आज बघूया घरच्या मैदानावर सुद्धा पहिला नंबर घेणार का. बाजी आणि येडाबाजी गोविडच्या शिंद्यांचा साथ आहे. 60 वेगाने जोडी पडतानावर गेली. पडतान झालं. वाडा 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 वाडा. दोन्ही बैल एका मताची आहे. अतिशय सुंदर रेकॉर्ड ब्रेक झाले. 14-87 आणि 15-32. रघुनाथ शिंदे गोविंद यांचा बाजी आणि येडा बाजी पळाला. ड्रायव्हर होता गुलाल किंग छोट्या. शेवटच्या टप्प्यात आला. गटामध्ये तब्बल 66 जोड्या पळाल्या आणि या 66 जोड्यांमध्ये 10व्या नंबरचे मानकरी झाले. 16 सेकंद 75 पॉईंट मध्ये पळालेली जोडी. सिद्धू गोपाळ पाडगावकरांनी पळवलेली जोडी. जय सांबा प्रसन्न प्रमोद शेठ गोपाळ पाडगाव यांचा सर्जा आणि जादू 10व्या क्रमांकाचे मानकरी. ओंकार घाणेकरनं पळवलेली जोडी. श्री भैरी भवानी प्रसन्न केदार प्रसन्न अरविंद जाधव तुरड यांचा पिंट्या आणि माऊली 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी. आणि आई आदिष्टी देवीच्या श्रावण मासाच्या कार्यक्रमानिमित्तानं यंदाच्या 5व्या पर्वामध्ये गोवेळ ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य चिकन नांगरणी स्पर्धेचा गावठी गटातला पहिला मान पटकावला. 14 सेकंद 87 पॉईंट मध्ये पळवलेली जोडी
रघुनाथ शिंदे कोळी यांचा बाजी आणि येडाबाजी प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकाचं मालकांचं अभिनंदन. गावठी गट झाल्यानंतर लगेचच बाजारी गट चालू झाला. हरिचंद्र चिमाजीराव खानविलकर गोळवेकरांचा साज सुटतोय. शंकर आणि चिमण्या पळतोय. पुढे 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 शुभम त्या ठिकाणी जोडीच्या मागणं पळतोय. शुभम कांबळे नामांकित ड्रायव्हर आहे. बघूया काय करतो. आला शेवटच्या टप्प्याकडे आला पण वेळ बराच गेला. थांबला तिथं तेरा 06 शेंड्याचा मास्टर पप्पे येतोय डावीकडे पळायला आणि उजवीकडे येतोय पक्षा. जितू आवेरे संकल्प आवेरे यांचा पक्षा. सुंदर अशी जोडी सुटली. ओंकार घाणेकर जोडीचा ड्रायव्हर आहे. अतिशय सुंदर घे पक्ष लागले पक्ष लागले. काय झालं परताडावर बाहेरचा बैल लाल सिंग छोट्या जाधव जोडीचा मागणं सुटला. घाटावर मलकापुरात आलेली जोडी आहे. सोन्या आणि राहुल्या पळतोय. अतिशय सुंदर वेग लागलाय. आला अतिशय जबरदस्त प्रकार झाला. आला शेवटच्या टप्प्यात आला. अतिशय गुलाब सिंग छोट्या जाधव जोडीचा मागणं पळतोय. सुंदर आणि नखऱ्याचा सहज पळतोय. अतिशय टोचली जोडी परताडावर गेली. परतान झाला. आला सुंदर आणि नखऱ्याचा सहज झाला. अतिशय जबरदस्त वेग लागलाय. गुलाब सिंग छोट्या शिवानी बैजाचा सहज पळतोय. अतिशय सुंदर घे फिरो फिरो फिरो. या ठिकाणी बघूया काय करतो. शिवानी बैजा बरोबर पक्षाने चंदरचा साज सुटला. परत एकदा गुलाल किंग छोट्या जाधव जोडीचा मागणं पळतोय. सुंदर अशी जोडी परताडावर गेली. परतान झालं. आला बघा सुंदर असा साज आला. शेवटच्या टप्प्यात जागेत पडून सुद्धा पहिले काय गती होतं. अतिशय सुंदर सुट्टी झाली. परत एकदा परशा ड्रायव्हर या जोडीच्या मागणं पळतोय. आज या मैदानात परशा मला वाटतं डझनभर जास्त जोड्या पळतोय. बैल खाली गेला. हातच बोलत नाही याच्यावर. बसला तो सलामी दिला 14 खाली नंबर खाली बॅलन्स बघा कसा ड्रायव्हरने पडता पडता स्वतःला सांभाळला आणि झेडी घेणारा शेवटच्या टप्प्यात 1654 गुलाम सिंग छोटा जाधव अतिशय सुंदर बाहेर मारणं कशाला जाते. परताडावर गेला. परताड गेला. वाढायला पाहिजे गती वाढा. तिथं बांधा पुढे जातो. गाय वाढा आला शेवटच्या टप्प्यात आला. 17-19 आजच्या या स्पर्धेमध्ये गावठी गटाच्या एकूण 66 बैलजोड्या होत्या. तसेच बाजारी गटाच्या 50 बैलजोड्या होत्या. त्यापैकी दोन्ही गटातून प्रथम 10 क्रमांक काढण्यात आले. तर मंडळी आत्ताच घरी आलो. खूप उशीर झाला. संध्याकाळचे 6:30 वाजले. आज फर्स्ट टाइम चिकन नांगरणी स्पर्धा बघायला गेलो होतो. आजचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. बैल सुद्धा सुंदर पद्धतीमध्ये पळत होते. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.
थँक्यू. धन्यवाद.